आणि आमच्या पायालाच लागलं, असं काही व्हायला नको म्हणून सावकाश टीम खेळा, जिंकायचं सगळ्यांना आहे. ओके, नेक्स्ट वस्तू काय आणायला सांगू, तसं इथे फार सिंपल. थँक्यू. तुम्ही सगळे बसू शकता दादा. नेता देवदत्त नागे रात्री 11 पर्यंत आणि 11 वाजता रेडिओ बंद होतो. तर अशा प्रकारे आम्ही, जर का तुमच्यापैकी काही लोक रेडिओ ऐकत असतील तर त्यांनाही हा बदल दिसलेला असेल. सो माय FM के ये नए चेंजेस हो चुके हैं और इसके साथ साथ विशाल जगताप यांच्याकडे आणि जो काही ऑडिओ आणलेला असेल तुम्ही मोबाईल. जय गजानन सगळ्यांना. तर चला, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मॉम अँड मी. तर तुम्ही म्हणाल की आज हा काय व्हिडिओ टाकलेला आहे, तर ही आहे आमच्या जळगावमध्ये झालेली एक छान अशी किटी पार्टी. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी लेडीज जमलेल्या आहेत, खूप छान असे परफॉर्मन्स चाललेले आहेत. तर चला, तर मग ज्या लेडीजला पार्टिसिपेट करायचं त्यांनी करायचं आहे आणि ज्यांना फक्त बघायचं असेल तर ते बघू शकतात, असं इथे आहे. तर भरपूर वेगवेगळ्या टीम आलेल्या आहेत, खूप छान छान डान्स होत आहे आणि खूप सारे गेम झाले. तर आम्ही गेममध्ये भाग घेतलेला आहे. तर खूप सारे छान छान गेम झालेले आहेत आत्ताच, कारण काही गेममध्ये मला व्हिडिओ नाही करता आले कारण आम्ही त्या गेममध्ये होतो त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आता हे चालू झालेलं आहे सगळ्या टीमचे छान छान असे कार्यक्रम. खूप सुंदर असा आपला महाराष्ट्रीयन लूक केलेला आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत विठ्ठल माऊली यांचं खूप छान असा डान्स झालेला आहे त्या गाण्यावर. खूप सुंदर असं झालेलं आहे बघा. आणि आम्ही थोडं लांब होतो त्याच्यामुळे व्हिडिओ करताना थोडा लांबूनच झालेला आहे आणि खूप सारी गर्दी होती बघा. माझ्या मागेसुद्धा मी तुम्हाला दाखवेल आता पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढच्या याच्यात की मागे किती गर्दी आहे ते. तर आणि पांडुरंगाचा व्हिडिओ झाल्यानंतर खूप सुंदर असं आत्ताच ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे. तर पहलगाम हल्ल्यावर खूप सुंदर असं झालेलं आहे. काश्मीरमध्ये इतकं छान वातावरण असताना अचानक कसा हल्ला झाला आणि खूप सारे डान्स होते आणि बरेच जण आपले महाराष्ट्रीयन लुकमध्ये होते. विठ्ठलाचे 2-3 झाले, कानबाईचं झालेलं आहे आणि भरपूर असे डान्स झालेले आहेत. हे बघा माझ्या मागे गर्दी. तर तुम्हाला सांगतेच की मी गर्दी खूप होती आणि अर्थात बऱ्याच लेडीजला बसायलासुद्धा जागा नव्हती. असे खूप साऱ्या लेडीज जमलेल्या होतो आणि आमच्या ह्या पार्टीमध्ये कोण आलं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार तर आहेच, खूप छान असं. आणि त्यांचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये आधी सांगा, मी नंतर तुम्हाला नक्की सांगेलच. तर हे बघा खूप वेगवेगळ्या याच्यामध्ये घेतलेलं आहे लूक बघा. तर बरेच काही बायकांना त्रास होतो की मुलगाच पाहिजे, मुलगी नको, असं तसं. तर अशा वेगवेगळ्या थीमवर डान्स झालेले आहेत. सगळेच अप्रतिम असे डान्स होते आणि सगळ्यांनाच खूप साऱ्या टाळ्या झाल्या. समजत नव्हतं की याच्यापैकी कोण विनर असतं. तर सगळ्या लेडीज जमलेल्या आहेत, सगळ्यांच्याच घरी कामं असतात, कामं वगैरे आवरून पटापट सगळ्या लेडीज जमलेल्या आहेत. आणि प्रत्येक ग्रुपचा लूक वेगवेगळा आहे. कोणी नऊवारीमध्ये आहे, कोणी वन पीसमध्ये, तर कोणी पंजाबी लूक केलेला आहे, कोणी राजस्थानी. अर्थातच आपला पूर्ण इंडियातले वेगवेगळ्या पद्धतीचे असे लूक आहेत. काश्मीरचा सुद्धा आहे. तर काही साड्यांमध्ये तर काही ड्रेसमध्ये. आम्ही काय नेसावं हे समजत नव्हतं. आम्हीसुद्धा साड्यांमध्ये आलो आहेत, पार्टीवेअर साडीमध्ये. तर आमच्या नाटकाची बरीच टीम आलेली आहे आणि बऱ्याच लेडीजला जमलं नाही कारण लग्नाचं सीझन, काही कोणी कुठे गावाला गेलेलं, तर त्याच्यामुळे त्यांना नाही जमलं. आम्हाला जेवढ्यांना शक्य होतं तेवढं आम्ही गेलो कारण त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं की तुम्ही सगळ्या टीमने या म्हणून. तर मग म्हटलं चला ठीक आहे. आम्हीसुद्धा आदल्या दिवशी गावावरून आलेलो होतो आणि म्हटलं चला तर जाऊन येऊ, कारण मागच्या वेळेसही त्यांनी बोलवलं होतं. मागच्या वर्षी पण जमलं नव्हतं, मागच्या वर्षी पण लग्न वगैरे काही ना काही अडीअडचण, तर त्याच्यामुळे जमलं नव्हतं. तर मग आता म्हटलं चला, आणि अर्थातच मी कुठे गेली की तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करतेच. तर तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर खूप सुंदर सुंदर डान्स आहेत, तुम्ही बघा ते सगळे. बरेच कसं असतं ना, मला गाणे टाकता येत नाही कारण गाणे चालत नाही यूट्यूबला, त्याच्यामुळे. पण मी सांगते तुम्हाला की ही कशा पद्धतीचे कुठला आहे म्हणून. तर हे बघा, हे आहेत
सिंदूर ऑपरेशन सिंदूरचंच मी जे बोलली ना, तर ते बघा अगदी अप्रतिम असं केलेलं आहे त्यांनी. फुल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. हा पूर्ण बघा हा व्हिडिओ, तर त्यांनी खूप सुंदर दाखवलेला आहे. तर कशा पद्धतीने त्यांच्यावर अटॅक झाला, काय झालं, हल्ला होण्याच्या आधी बघा किती सगळे खुश होते आणि त्याच्यानंतर किती होत्याचं नव्हतं झालं, बंदुका गोळ्या आणि त्याच्यानंतरचं अगदीच वातावरण खराब झालेलं. तर हा परफॉर्मन्स बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं बघा. आणि आपला अर्थातच आपला झेंडा फडकवताना सगळ्या अगदी उभ्या राहिलेल्या आहेत. तर अप्रतिम असं झालेलं आहे तो. अक्षरशः सगळ्या लेडीजच्या डोळ्यात पाणी आलं, एवढा जबरदस्त परफॉर्मन्स होता. अगदी आम्हीसुद्धा, माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलेलं होतं, अक्षरशः रडायला येत होतं. ते बघितल्यावर अंगाला काटे पण येत होते, इतका जबरदस्त परफॉर्मन्स झालेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा हा परफॉर्मन्स आहे. तर यातही त्यांनी सांगितलेलं आहे की आपण बऱ्याच लेडीज, बऱ्याच गोष्टी आहेत लेडीजविषयीच्या त्या, असं तर खूप सारं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर खूप छान छान असे झालेले आहेत ते बघा. आणि याच्यामध्ये दाखवलेलं आहे बऱ्याच घरामध्ये असतं की आम्हाला मुलगा हवा, तर इकडे सासू आणि नवरा बसलेला आहे आणि तिकडे ती एक म्हणजे एक लेडीज आहे, तर ती डान्स करते आणि ती त्याच्यातून सांगते की मुलीविषयी पण की मुली तिच्या पोटात मुलगी असते आणि ते तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात. हा सुद्धा परफॉर्मन्स जबरदस्त होता. याच्यानेही आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, इतका छान असा होता. तर अक्षरशः अगदी बघा सगळ्या लेडीज अगदी मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघताय. सगळ्या शांतता आहे आणि परफॉर्मन्स छान असला की अर्थातच अगदी सगळे मग्न होऊन बघतात. तर खूप छान असा होता. तर हे बघा की ते बाळ म्हणतं आहे की नको मला पोटातून काढू असं वगैरे. तर खूप म्हणजे अंगाला काटा येण्यासारखाच होता हा हे परफॉर्मन्स. आणि अक्षरशः त्यांचा हा साऊंड जो आहे तर तो आपल्याला यूट्यूबला चालत नाही, त्याच्यामुळे मी तर टाकू शकले नाही, कारण खूप छान होता. जर टाकला असताना खरंच तुम्हालाही समजलं असतं, तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असतं, पण मला नाही टाकता आला. त्याच्यामुळे मी तुम्हाला तोंडीच सांगते. आणि मी तुम्हाला म्हटले ना आमच्या पार्टीमध्ये कोण सिंगर आलं, तर हे बघा आमच्या पार्टीत आलेले हे सिंगर गाणं म्हणतच आलेले आहेत. तर मला सांगा बरं हे कोण आहेत, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लक्षात आलंच असेल तुमच्या की कोण सिंगर आले आहेत म्हणून. हे बघा तर आम्ही अगदी पुढे मग्न होतो बघण्यामध्ये, परफॉर्मन्स वगैरे सगळं काही. आणि ते आमच्या मागून आले गाणं म्हणतच. म्हटलं अरे कोण गाणं म्हणतं आहे, काही कळालंच नाही. मागे वळून बघितलं सगळ्यांनी, तर अरे बापरे हे आलेत. आणि मग काय, मग जबरदस्त टाळ्या आणि त्यांचा आवाजाचा जल्लोष. वाव. तर ते कोण आहेत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार तर आहेच. तर बघा अगदी सगळ्या व्हिडिओ करण्यात मग्न झाले. अर्थातच असे कोणी सेलिब्रिटी आले की आपल्याला त्यांच्याबरोबर फोटो हवा असतो, व्हिडिओ हवा असतो त्यांचा आवाजाचा किंवा कुठलाही. तर बघा किती छान वाटतं आहे ना, जबरदस्त. सगळ्या लेडीज व्हिडिओ करण्यामध्ये मग्न झाल्यात बघा. तर खरंच खूप मज्जा आली. आणि कोण सिंगर आहेत ते ओळखा नक्की. तर त्यांनी भरपूर असे गाणे म्हटले झिंगाटवर. तर सगळ्या लेडीजने एवढा जबरदस्त डान्स केला. हे बघा डान्सला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि डान्स करत करत सगळ्या लेडीज डायरेक्ट स्टेजवर त्यांच्याबरोबर डान्स करायला पोचल्या. आम्हीसुद्धा पोचलो. आपण कसं काय हा चान्स सोडणार ना. तर हे बघा त्यांचं थोडं आधी सगळ्या घाबरत होत्या यांच्याबरोबर फोटो काढता येईल का नाही. अरे बिनधास्त, अगदी खूप छान स्वभाव आहे त्यांचा. प्रत्येक लेडीजबरोबर त्यांनी फोटो कुठलीच लेडीज अशी नसेल की तिने फोटो काढला नसेल. A to Z बरोबर. हे बघा मागे तर डान्स चाललेला आहे आणि बाकीचे मस्त हात हलवताय आणि ते सगळीकडे फिरताय आणि ते म्हणताय तुम्ही म्हणताय का माझ्याबरोबर. सगळ्यांची खरंच खूप सुंदर असा स्वभाव आहे. सगळ्यांबरोबरच ते गाणं म्हणताय आणि खरंच आम्हालाही गाणं म्हणावं असं वाटलं. तर मला तुमच्याबरोबर फोटो व्हिडिओ करायचा होता, तर त्याच्यामुळे म्हटलं चला माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर करावं. आणि बघा आम्ही आता सगळ्या पोचलो स्टेजवर. गाणं डान्स झिंगाट चाललं आहे आणि डान्स करणार नाही असं कधी होईल का बरं. तर हे बघा त्यांचं नाव आता मी तुम्हाला सांगणार तर आहेच आणि तुम्ही ओळखलंच असेल कोण आहेत ते.
तर हे बघा माझ्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत, सगळ्याच डान्समध्ये मग्न आहेत आणि म्हटलं चला आता आपण एक सेल्फी त्यांच्याबरोबर घेऊया, म्हणून मी त्यांच्याकडे आता म्हटलं चला जाऊ. आणि हे बघा आता मी आलेले आहेत त्यांच्याजवळ फोटो आणि व्हिडिओसाठी. पण एवढी लेडीजची गर्दी आहे, प्रत्येक जणीला फोटो हवा आहे ना, तर मग काय करणार. मग त्यांना म्हटलं अहो मलाही चान्स द्या, एक फोटो काढायचा, व्हिडिओ करायचा. म्हटलं चला एवढा वेळ व्हिडिओ करायला वेळ नाही, पटकन जवळ जाऊन एक फोटो काढून घेऊया. म्हणून बघा जवळ येते, पण आता एवढी गर्दी, एवढे सगळ्याच जणी सेल्फी व्हिडिओ फोटोमध्ये मग्न आहे. आणि ते आहेत गाणं म्हणण्यामध्ये मग्न, बाकीचे आहेत डान्स करण्यामध्ये मग्न. तर त्याच्यामुळे तरीसुद्धा माझं चाललेलं होतं त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायची, आणि मी एक सेल्फी काढलाच तर तो तुम्हाला दाखवेलच. तर बघा तर कोण विनर झालं आहे, तर अर्थातच ऑपरेशन सिंदूर. त्यांनी अप्रतिम असा परफॉर्मन्स केलेला आहे, तर ते विनर झालेले आहेत. तर त्यांना खूप छान असं गिफ्ट मिळालं. तर मी आता सांगणार आहे सिंगर कोण होतं. तर सिंगर होते स्वरूप बालवणकर. तर त्यांच्याबरोबर फोटो, सेल्फी, व्हिडिओ सगळ्या घेतला. आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला नाश्ताही होता, आणि नाश्ता झाल्यानंतर हे बघा बाहेर आलो. तर बाहेर बघा किती सुंदर असं वातावरण आहे, ते स्विमिंग टँक पण आहे, आणि आजूबाजूला झाडं लावले आहेत नारळाचे, आणि खूप छान वाटत होतं. म्हटलं चला हा पण व्हिडिओ थोडा तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि आम्ही माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही छान असे तिथे फोटो व्हिडिओ घेतले, सेल्फी घेतल्या. आणि हे बघा ह्या चालल्या आता, कारण वेळ झालेला आहे. त्यांना म्हटलं चला, कारण वातावरण पण थोडं बदललेलं आहे, आणि पाऊस वगैरे आला तर बस वातावरण असं असल्यामुळे. आणि हे बघा नऊवारीवरच्या लेडीजही तिथे फोटो घ्यायला आले, कारण असलं काही एक बॅकग्राऊंड असलं ना तर फोटो व्हिडिओ काढावासा वाटतोच. तर हे बघा आम्ही पण म्हटलं चला इथे पण छान ग्रीन आहे, तर थोडासा व्हिडिओ करूया. म्हणून माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही जमलेलो आहोत व्हिडिओसाठी, फोटोसाठी. तर एक छान असा व्हिडिओ झालेला आहे आमचा. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगाल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय गजानन.